नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत स्वागत करतो आपल्या मॅथ सिम्प्लिफाईड मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी सिरीज मधील भाग 3 बघणार आहोत. आतापर्यंत आपण 1 ते 5 एवढे टॉपिक कव्हर केले आहेत. आजच्या भागामध्ये पेट्रोल, कांदा, साखर यावर आधारित म्हणजे प्राइस क्वांटिटी रिलेशनवर आपण प्रश्न बघणार आहोत आणि येथील काही भागामध्ये आपण एवढे सगळे टॉपिक कव्हर करणार आहोत. चला तर आज आपण जे प्रश्न बघणार आहोत त्याच्यावर एकदा नजर मारूया. हे सगळे PYQ आहेत. हा खूप अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. एका प्रश्नापासून हे 4 प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आपण हे चारीच्या चारी प्रश्न बघणार आहोत आणि यावर आधारित एक मी सॅम्पल प्रश्न आणला आहे जे संभाव्य परीक्षामध्ये विचारू शकतात. तर चला आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. त्या अगोदर मी एक छोटीशी तुम्हाला थेरी सांगणार आहे. प्राइस क्वांटिटीचं रिलेशन सांगणार आहे. जी प्राइस असते ती नेहमी क्वांटिटीच्या उलटी असते किंवा जो क्वांटिटी असतो ती प्राइसच्या उलटी असते. एक आपण उदाहरण घेऊया. उदाहरणावरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. समजा पार्ले बिस्किटचं उदाहरण घेऊया. पार्ले बिस्किटची प्राइस इथे किंमत, क्वांटिटी म्हणजे वस्तू. ठीक आहे, एवढं आपण बघू. समजा आपल्याकडे आहेत 20 रुपये. पहिले पार्लेजी बिस्किट किती रुपयाला यायचं? 4 रुपयाला. समजा एका बिस्किट पुड्याची किंमत आहे 4 रुपये. आपल्याकडे आहेत 20 रुपये. तर आपण किती बिस्किटचे पुडे घेऊ शकतो? 5. ठीक आहे. परत आता पार्लेजी बिस्किटची किंमत किती झाली? 5 रुपये. माझ्याकडे 20 रुपये आहेत आणि एका बिस्किट पुड्याची किंमत झाली 5 रुपये. तर आपण किती बिस्किटचे पुडे घेऊ शकतो? 4. आता तुम्ही इथे एक नोटीस करा. हे बघा, मी मगाशी सांगितलेलं प्राइसच्या उलट होतं क्वांटिटी. एकदा चेक करा. 4ची वस्तू 5 झाली तर आपल्या वस्तू किती मिळाल्या? 5च्या 4 मिळाल्या. अजून एक उदाहरण घेतो म्हणजे तुम्हाला थोड्याशा गोष्टी अजून क्लिअर होतील. समजा मॅगी. इथे फक्त प्राइसच्या पी लिहितो, क्वांटिटी. ठीक आहे. पहिले मॅगीचं पॅकेट, एक मॅगीचं पॅकेट 10 रुपयाला यायचं. उदाहरण आपल्याकडे आहेत 60 रुपये. एक मॅगी पॅकेट यायचं 10 रुपयाला आणि माझ्याकडे आहे 60 रुपये. तर किती यायचे? किती पाकिटे येऊ शकत होती? 6 रुपये. आता किंमत झाली समजा 12 रुपये. माझ्याकडे पैसे 60च रुपये आहेत. आता एका पाकिटाची किंमत झाली 12 रुपये. तर मी किती पाकिटे घेऊ शकतो? 5. 12 पंची 60. तर तुम्ही एक ऑब्झर्व करा. एक छोटंसं मी ऑब्झर्वेशन दाखवतो तुम्हाला. मी मगाशी काय सांगितलं? प्राइसचं उलट होतं. पण इथे तर उलट होताना दिसत नाहीये. बघा, आपण करून बघूया. 12 इथे आले, 10 इथे आले. आला का रेशो? तोच आला. सेम रेशो. म्हणजेच उद्या मला कोण बोललं की एखाद्या वस्तूची किंमत A वरून B झाली, एखाद्या वस्तूची किंमत P म्हणजे प्राइस, एखाद्या वस्तूची किंमत A वरून B झाली तर त्याची येणारी वस्तू किंवा क्वांटिटी B वरून A होणार. हे असतं उलट रिलेशन. ठीक आहे. चला, याच कन्सेप्टवर आधारित आपल्याला पुढचे प्रश्न करायचे. काही करायचं नाही. उदाहरणार्थ मी देतो. एखाद्या वस्तूची किंमत 5% वाढली. 5% म्हणजे किती? पहिले होती 100, आता किती झाली? 105. 5% वाढली तर येणारी जी क्वांटिटी असते ती उलटी येणार. 105 इथे आणि 100 इथे. भाग द्यायचा देऊ शकता. मी 5ने भाग दिला. बस, हे झालं प्राइस आणि क्वांटिटीचं रिलेशन. हे फक्त एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं, उलट होतं. बस, संपला विषय. त्याच्यावरती आपले पुढचे आधारित प्रश्न बघा. हे प्रश्न कंबाईनची परीक्षा झालेली, कंबाईन ग्रुप बी 2019चा तेव्हाचा प्रश्न आहे. हा प्रश्न विचारायचे, एखाद्या वस्तूचा दर 25% वाढतो आणि पूर्वीच्या खर्चात आता किती टक्के कमी वस्तू खरेदी करता येतील? ही होती जुनी भाषा. आता आयोगाने काय केलंय? प्रश्न तेच विचारतात आहे, पण आयोगाने बदलली आहे भाषा. तर ते नवीन भाषेमधला मी प्रश्न सुद्धा आणलाय. गव्हाचा भाव 25%ने वाढतो
पूर्वीच्या इतक्याच रकमेतील गहू किती टक्क्यांनी कमी खरेदी करता येईल? किंमत वाढली, वस्तू कमी खरेदी करता येणार. बघा, प्राइस किंवा किंमत वाढली आहे का कमी झाली एकदा बघा. 25 ने वाढली म्हणजे पहिले होती 100, आता झाले 125 कारण की 25% वाढली. तर क्वांटिटी म्हणजे वस्तू उलट्या होतात. आता आपण एक रिलेशन बघून आलो. 25 पाचा 125, 25 100. पहिले आपण 5 वस्तू खरेदी करत होतो, आता किती करतोय फक्त 4. का? दर 25% वाढला आहे म्हणून. आता पुढचं काय बोललंय? तर आता किती टक्के कमी वस्तू खरेदी करतो? किती कमी ती खरेदी करतो? 1. 1 ची कमी खरेदी. किती वर? 5 वर. 5 एके 5, 5 दुने 10. किती टक्के आपण कमी खरेदी करतो? 20% कमी खरेदी करतो. आता पुढचा प्रश्न तसाच आहे. हा सुद्धा प्रिव्हियस इयर आहे. मी फक्त नवीन भाषेमध्ये टाकला आहे. हे जे डेटा आहे तो तसाच आहे. ऑप्शन पण तेच आहेत. फक्त मी भाषा बदलली आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. व्हिडिओ पॉज करा, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. प्राइस कितीने वाढली? 20 ने. 100 ची झाली 120. क्वांटिटी उलटी लिहायची, मागचं पुढचं काही बघायचं नाही, लगेच पहिली स्टेप लिहून द्यायची. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 6 5 120 आणि 100 सुद्धा ठेवू शकता, 6 आणि 5 ठेवू शकता. उत्तरावर काहीही फरक पडत नाही. पण जेवढी छोटा आपण संख्या घेऊ तेवढं आपलं कॅल्क्युलेशन सोपं होतं आणि सिली मिस्टेक कमी होतात. किती टक्के कपात करावी लागेल वस्तूच्या वापरात? एकाची कपात कशावर? 6 वरती. हा 3, हा 50. सॉरी, हा 50. 50 भागिले 3 किंवा तुम्ही नीट भाग दिला तर 16.66% येईल. ऑप्शन मध्ये नाहीये पण 16च्या आसपास हे आहे म्हणून मी उत्तर टिक केलं. एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो, लक्षात राहिलं तर राहिलं, नाहीतर जाऊ द्या. पण मी रोज सारखं त्याच गोष्टी लिहून तुमच्या त्या गोष्टी हळूहळू लक्षात राहतील. जोर देऊ नका लक्षात राहण्यासाठी, आपोआप लक्षात होऊन जातील. 1/4 फ्रॅक्शन आहेत, किती टक्के? 25%. 1/5 20%. 1/6 हे वाढत जातं आणि टक्के कमी कमी होत जातात. 16.66%. बघा आलं, डायरेक्ट लिहिलं मी, किंवा तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता. 14.28%. 12.5%. 11.11% आणि 1/10 10%. लक्षात राहिलं तर राहू द्या, मी सारखं लिहून तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. चला, आता हा मी सॅम्पल प्रश्न घेतला आहे, मनानेच घेतला आहे. पेट्रोलचा भाव 40% वाढला. पहिले होती प्राइस क्वांटिटी लिहून पेन बदलतो. पहिले किती होता? 100. 40% ची वाढ म्हणजे किती झालं? 140. क्वांटिटी ह्याच्या उलटी. कट करायचंय कट करा, ठेवायचंय ठेवा. ठीक आहे, मी 14-10 लिहितो. आता किती टक्के कमी पेट्रोल भेटेल? पहिले भेटायचं 14 लिटर, आता भेटते 10 लिटर किंवा 7 लिटर, 5 लिटर, काही फरक पडत नाही. तरी पण पहिले किती मिळत होतं? 14, आता किती मिळते? 10. कितीची कमी झाली? 4ची कमी. कशावरती? 14 वरती. 2 7. 200 भागिले 7. किंवा 2/7 into 100 काय पण करू शकता. आता मी जस्ट इथे मगाशी लिहिलं 1/, म्हणजे 1/7 ची किंमत आहे 14.28. तर दोघांची किती येणार? 28.56. हे झालं डायरेक्ट. पण समजा नाही मला लक्षात आहे, तर मी सरळ साधा सोपा भाग देणार. 7 दुने 14 आला, अच्छा, बाकी 6, 7 8 56. पॉइंट इथे 1 0, 7 5 35,
10 49 आलं आसपास उत्तर 28.57 28.56 तेवढंच येतं. आता हा आहे खूप अतिशय महत्वाचा प्रश्न जो आपल्या कंबाईन ग्रुप सी 2024 मध्ये आला होता. जवळपास 90 ते 95% मुलांनी प्रश्न सोडून दिला होता, पण हा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि या प्रश्नापासून 4 प्रश्न विविध प्रकारचे बनू शकतात. आपण एकाच प्रश्नामध्ये 4 प्रश्न बघणार आहोत. ते 4 प्रश्न असे की मूळ किंमत, वेगळ्या पेनने लिहितो खूप लाल लाल होत आहे. मूळ किंमत कोणती, नंतरची किंमत, मी प्रश्न नंतर वाचून एक्सप्लेन करतो, पहिले प्रश्न लिहितो हे 4ही प्रश्न. मूळ किंमत, नंतरची किंमत, मूळ वस्तू, नंतरची वस्तू, केजी केजी आहेत ना, मूळ वस्तू किती किलो होत्या, नंतर किती किलो झालं, मूळ किंमत रुपीज. ठीक आहे. मी प्रश्न वाचा. एका साखरेच्या किमतीत 20% कपात, पहिली लाईन वाचली, पहिल्या लाईन वरून मी पटकन लिहिलं. वस्तूची कपात म्हणजे पहिले होते 100 रुपये, आता झाले 80 रुपये. तर क्वांटिटी उलटी 40 100, 20 चोक 80, 20 100, बस एवढं लिहिलं. पुढे खरेदीदारास 160 रुपये किमतीमध्ये 2.5 किलो जास्त साखर मिळू शकते. किती किलो जास्त मिळते, 2.5 किलो. आपल्याला किती मिळते, 1 युनिट. 1 युनिटची किंमत 2.5 किलो आहे, तर पहिले किती मिळत होती, 4 युनिट, गुणिले 4 गुणिले 4 10 किलो. ठीक आहे. आपल्याला पहिले किती मिळत होती, 10 किलो. पण आता काय झालंय, वस्तूची किमतीमध्ये कपात झाली, मग आपल्याला किती मिळते, 2.5 किलो जास्त. किंवा आपण 2.5 गुणिले 5 पण करू शकतो, किंवा याच्यामध्ये 2.5 पण जोडू शकतो. 12.5 किलो. पहिले आपल्याला किती किलो साखर मिळत होती, 10 किलो. आता किती मिळते, 12.5 किलो. मूळ वस्तू 10 किलो मिळत होती, नंतरची वस्तू 12.5 किलो मिळते. एवढा सुद्धा प्रश्न विचारू शकतात. आपण ह्या 2 प्रश्नांचं उत्तर कळलं. आता मूळ किंमत किती भेटत होते, आपली पहिले किती मिळत होते, 10 किलो. आता किती मिळतात, ते 12.5 किलो. हे तुमच्या माहितीसाठी एक्स्ट्रा मी लिहून ठेवलं. आता काढायची आपल्याला काय किंमत, प्राइस काढायची. 160 रुपयामध्ये आपल्याला पहिले 10 किलो मिळत होते, तर 1 किलो किती रुपयाला, 16 रुपयाला. 160 रुपयामध्ये 10 किलो मिळते, तर 1 किलो 16 रुपयाला. नंतर 160 रुपयामध्ये आपल्याला किती मिळते, बरं बाय द वे आपलं उत्तर आलंय. हा, आपल्याला मूळ विचारलं आहे, प्रति किलो असलेली मूळ किंमत शब्द शोधा. मूळ किंमत आली आपली 16, उत्तर आलेलं आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण साठी पुढे जातोय. तर 160 भागिले 12.5, मला अजिबात पॉइंट आवडत नाही, मी वर खाली 10 ने गुणलं, गेला पॉइंट हटला. 25 चोक 25 पाचे 25 चोक, परत किती झालं, 16 चोक 5 12.8. आता हे ज्या लोकांना कळलं नाही, मी कॅल्क्युलेशन केलं कसं केलं त्यांच्यासाठी, 16 गुणिले 4 भागिले 5. मी 16 गुणिले 4 5 वर खाली 2 ने गुणाकार केला, 16 8 128 आणि भागिले 10 हे केले. लक्ष देऊ नका, एवढं कॅल्क्युलेटिव्ह एक्झाम मध्ये येणार सुद्धा नाही, मी फक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी सांगितलं. सेम प्रश्न मी परत एकदा तोच प्रश्न घेतलाय, मुद्दाहून परत एकदा तोच प्रश्न शिकवणार आहे, कारण की थोडस हेवी वाटणारा प्रश्न आहे म्हणून. प्राइस 10% कपात, 100चं मिळते 80 रुपयाला. तर वस्तू उलट झालं, ही पहिली स्टेप सगळ्यांना कळली. जेवढं कट होईल तेवढं कट केलं, 20ने भाग दिला. परत बघा किती किंमत जास्त भेटते, सॉरी किती किलो जास्त भेटते, 2.5 किलो जास्त भेटते, 2.5 किलो. पण इथे किती भेटते आपल्याला, 1 किलो, सॉरी 1 युनिट, किलो बिलो नाहीये हे काय, 1 युनिट 2.5 किलो. तर 4 युनिट
10 किलो. आपल्याला पहिले किती भेटतंय? 10 किलो. पहिले आपल्याला भेटत होतं 10 किलो. तेच आपल्याला 160 रुपयामध्ये 10 किलो भेटतंय. 10 किलो. तर 1 किलो 16 रुपयाला. बस तुम्हाला परीक्षेला एवढंच विचारलं होतं. मागच्या प्रश्नामध्ये मी खूप सारे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली. थोडासा प्रश्न अवघड आहे. व्हिडिओ थांबवा, रिपीट मोडमध्ये बघा. पण आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फक्त एवढंच विचारले. मूळ किंमत विचारली आहे. मूळ किंमत म्हणून मी मूळ क्वांटिटी काढली पहिले, मूळ वस्तू काढले आणि मूळ किमतीवर भागाकार दिला. पुढच्या प्रश्नाकडे. हा मी स्वतः प्रॅक्टिससाठी प्रश्न दिलाय. व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व्ह करा. हा तुम्ही व्हिडिओ पॉज केला, उत्तर सोडवण्याचा प्रयत्न केला. आता आपण उत्तर फाइंड करूया. तांदळाचा भाव किती टक्क्याने वाढला? 20% वाढला. म्हणजे पहिले 100 रुपये होता, आता 120 रुपये झाला. क्वांटिटी ह्याचा उलट असतं. ठीक आहे. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. 6, 5. हा हे झालं युनिटमध्ये. एका युनिटची कमी. इथे किती दिले? 1 किलोची कमी. 1 युनिट 1 किलो म्हणजे पहिले आपल्याला 6 किलो भेटत होतं. आता आपल्याला 5 किलो भेटतंय. झालं 1 किलो कमी. सगळे इक्वेशन सॅटिस्फाय झाल्या. हे सॅटिस्फाय होत नसतं तर आपण इथे केलं होतं. इथे 1 ची कमी होती. पण 2.5 किलोची कमी सांगत होते, मग आपण इक्वल केलं. इथे त्यांनी इक्वल करायची काही गरज नाहीये. मूळ किंमत 60 रुपयामध्ये मूळ आपण 6 किलो विकत घेतोय. तर 1 किलोची किंमत किंवा आपण तिरकस गुणाकार पण करू शकता. 6 किलोची व्हॅल्यू 60 रुपये. तर 1 किलोची व्हॅल्यू किती? 10 रुपये. बस. खूप खूप चांगला कन्सेप्ट होता. फक्त आपला एकच की पॉइंट होता. मी पटकन रिव्हिजन त्या कन्सेप्टचं करून घेतो. ते कन्सेप्ट तुम्हाला कळला म्हणजे तुम्हाला जवळपास 90% प्रश्न सोडवला. प्राइसची किंमत ए ची बी झाली. कमी पण होऊ शकते, जास्त पण होऊ शकते. प्राइसची किंमत कमी झाली तर वस्तू आपल्याला जास्त भेटणार. एखाद्याची किंमत वाढली तर वस्तू आपल्याला कमी भेटणार. हे सिंपल लॉजिक आहे. किंमत ए ची बी झाली तर मिळणाऱ्या वस्तू बी च्या ए होतात. बस. हा आपला की कन्सेप्ट आहे. ह्याच्यावर सगळे प्रश्न होतात. चला, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे पण प्रश्न अडतील ते कमेंटमध्ये विचारा. मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. चलो बाय. थँक यू.